कारभारने हो आले की हो विहिरीत पाणी गच्च भरले पावसाळ्यात तुडुंब भरतात विहिरी होय आहे की नाही बाकी पाणी कसं आहे पूर्ण भरून पाणी वरनं चाललंय होय हो कारभारने होय आज काय घेणार भाजी आज आहे ना इकडं सूर्यफुलात आहे ना गवारी लावलेले आहेत हा हा त्याच्यातलं मी गवारी आज काढून घेणार आहे गवार घेणार होय सुकी भाजी बनवणार आहे बर हो घे मग हो चालते की हो जाता आहेत येत बघ आता, हो. दोन येताय सरीत का आहे हा काय म्हणलीस येताय का म्हटलं हो येतो की या मग तर मंडळी या सूर्यफुलाच्या शेतीमध्ये का नाही आंतरपिकं म्हणून आतमध्ये उडीद लावलेलं आहे आणि बाहेरच्या बाजून सुद्धा तुम्ही बघताय काही सरी आपल्याला उडीद लावलेलं दिसतंय आणि काही सरीमध्ये आतमध्ये आपल्या घरच्या पुरतं भाजीपाला म्हणून वेगवेगळे भाजीपाला त्याच्यामध्ये आता सध्या इथं तुम्ही गवारी बघताय आतमध्ये गेला तर भेंडी बघायला मिळेल त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला मूग बघायला मिळेल जरासं आतमध्ये गेला तर चवळी बघायला मिळेल असं आंतरपिकं आपल्या घरच्या पुरतं खाता येईल असं आपल्या शेतामध्ये हे सगळे तुम्हाला पिकं बघायला मिळतात कारभारीने आता गवारी घ्यायला लागल्या आता गवारी म्हणले की जरा कुस असते हो जरा वाईस मदत करतो की जरा मदत केला असं का नाही मग बायकोला भारी भारी बनवून घालते बघा काय या बाबा कारभारने घे हा घेते हाय इकडं या हाय का ये चल पुढं समृद्धी हे बघा हे बघा आपल्याला ह्या पद्धतीने ना सगळं आपल्याला गवारी तोडून घ्यायचं आहे थोडस वेळ लागते त्यामुळे आपण तोडून घेतोय मग बघा की मंडळी असे एकदम कवळे कवळे झाड का नाही होय आता आपल्याला गवारी मळायला लागलेत बरं का होय घेऊयात आणि कारभारने हो. पुढे जाऊयात है की हो नाही चालतंय. घे अजून मागं आहे बघ हो घेते की समृद्धी तुझ्या हाताला लागालय का काय ऐकते होई पोरगी काय आता हो कारभारने बास काय गवारी होय बास की आपल्याला भाजीला किती पाहिजे तेवढं घेतले बास झालं चालतंय हो घेतो शेपू पण आहे बघ कारभारने आहे का पण आता नको आता भाजी करायचं आहे त्यामुळे नंतर बघूया चालतंय नंतर घेऊया की समृद्धी काय आहे घेऊया हा नंतर घेऊया की हा आताच घेऊया म्हणते इकडे बघू शकताय भरपूर असं आहे ना हे गवारी आपण काढून घेतलेले आहे मध्ये तिथं चिंचाचं झाड होतं म्हणून ते पोरगीने आमच्या समृद्धीने चिंच पण मागितलं त्यामुळे चिंच पण घेऊन आलेलेच आहे तर ते बाजूला ठेवूया चिंचाला आहे ना मीठ वगैरे लावून खाल्ले की मस्तच लागते तर आता आपल्याला हे गवारी आहे ना आता आपण रानातनं काढून आणलेली आहे आता आपल्याला आहे ना मोडून घ्यायचं आहे मस्त असं देशी गवारी आहे ना असं चालत चालत घेऊन असं आपण भाजी वगैरे केलं ना मस्त सुकी भाजी चांगली लागते ह्या पद्धतीने आपल्याला तर मोडून घ्यायचं आहे जास्त मी मोठा पण मोडून घेणार नाही बारका पण नाही ह्या पद्धतीने असं कवळी ज्या रानात घेऊन आल्यामुळं ना पटापट मोडतोय आणि रानात असली की भाजीपाला आपल्याला कधी पाहिजे त्यावेळी आपल्याला काढून आहे ना करून खाता पण येते ताटामध्ये आपण सगळं आहे ना हे गवारी आता आपण हे मोडून घेऊया तर आता बघू शकताय आता सगळं मी गवारी मोडून घेतलेली आहे आता एवढंच राहिलेले आहे हे सुद्धा मी मोडून घेते थोडंसं मोडायला तोडायला पण वेळ लागतोय पण भाजी केले की चविष्टच होते आणि खायला पण सगळेजण आवडीनं खातील त्यामुळं थोडंसं वेळ लागलं तरी पण लागेल पण खायला तर चांगलं भेटते आता सगळं हे ना मी मोडून घेते मग आपल्याला भाजी करायचं आहे चुलीत चांगलंसं झाड लावून घ्यायचं आहे आता मी कढई तर ठेवलेलेच आहे चुलीवरती आता कढई सुद्धा गरम झालेलेच आहे तर आता आपण हे गवारी आहे ना आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण काय करूया इकडं कढईमध्ये सगळं आपल्याला गवारी घालायचं आहे आणि चांगलंसं आपल्याला गवारी भाजून घ्यायचं आहे तर आपण हे मस्त आहे ना भाजून घेऊया अगोदर तेल वगैरे काहीच घालायचं नाही थोडंसं असंच आपल्याला हे भाजून घेऊया व आता आपल्याला गवारी तर चांगलं असं भाजून घ्यायचंच आहे पण भाजीला काय काय साहित्य लागते ना ते आता आपण हे पाहूयात इकडे बघू शकताय इकडे कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेले आहे कढीपत्ता एक टोमॅटो घेतलेले आहे एक कांदा तेल घेतलेले आहे आणि इकडे सैंधव मीठ घेतलेले आहे जिरं मोहरी घेतलेले आहे आणि देशी हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडे बघू शकताय थोडंसं शेंगदाण्याचं कूट सुद्धा मी खलबत्त्यात बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे
तर इकडे हे गवारी वगैरे बाजूसपर्यंत आहे ना आपण इकडे आहे ना कांदा टोमॅटो वगैरे आपल्याला सगळं चिरून घ्यायचं आहे. मी एकच तर बारीक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो. तर आपल्याला एक कांदा आहे ना बारीक चिरून घ्यायचा आहे. बघा आता आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे. तर आपण टोमॅटो सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचं आहे. आता आपण हे कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेऊया. लसूण सुद्धा खलबत्त्यात हे बारीक करून घेणार आहे. इकडे बघा चांगलं असं भाजत आहे. असंच आपल्याला पूर्ण गवार आहे ना कलर बदलूसपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. हे बघा आता थोडंफार आहे ना गवारी भाजलेली आहे. कलर सुद्धा बदललेले आहे गवारीचा. तर आपण हे काय करूया ह्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घालून आपण परतून घ्यायचं आपल्याला. बघा आता आपण सगळं आहे ना तेल घालून एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण सगळं गवारी आहे ना ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आपल्याला आता फोडणी द्यायचं आहे भाजीसाठी. तर त्यासाठी आपण इकडे सगळं ताटामध्येच काढून घेते. बघा आता आपण सगळं गवारी तर काढून घेतलेलेच आहे. तर आता आपण भाजीसाठी तेल घालूया. तेल थोडंसं आपण गरम करून घेऊया. हे बघा आता तेल गरम झालेले आहे. ह्यामध्ये आपण घालूया जिरे मोहरी. आता जिरे वगैरे चांगलं असं फुललेले आहे. तर त्यामध्ये आपण आता घालूया हे कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा आहे ना चांगलंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. बघा आता कांदा परतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया लसूण बारीक करून घेतो ते घालायचंय. लसूण सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घेऊया लसणाचा कच्चेपणा जाऊपर्यंत. ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. चांगलं असं आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घेऊया. आणि ह्यामध्ये थोडंसं आपण आहे ना मीठ घालूया म्हणजे टोमॅटो वगैरे लवकर मऊ होईल. कांदा टोमॅटो वगैरे हे बघा आता कांदा टोमॅटो वगैरे पूर्ण मऊ झालेले आहे. तर यामध्ये घालूया हळद पावडर आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला. चांगलंच आपल्याला परतून घेऊया. आता आपण चांगलं सगळं परतून घेतलेले आहे. तर यामध्ये घालूया आपण
हे आपण हे भाजून घेतलं होतं ना गवारी, ते घालायचं. आणि परत एकदा आपण सगळं एकजीव करून घेऊया. आता सगळं एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालूया. म्हणजे गवारी शिजायला पाहिजे तेवढं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. अजून थोडंसं मी याने पाणी घालते. आणि यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ. बारीक चिरलेला कोथिंबीर. आणि इकडं आपण शेंगदाण्याचं कूट आपण बारीक करून घेतलं ते घालायचं. आणि चांगलं असं सगळं एकजीव करून घेऊया. आता पूर्णपणे सगळं एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण लावून आहे ना 1-10 मिनिटं आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं. आता मस्त गवारीची भाजी तर तयार झालेली आहे. आणि इकडे आपण ताट तयार करून घेतलेले आहे, चपाती घेतलेली आहे आणि त्याच्यावरती भाजी घेतलेली आहे. आता आपण हे जेवायला देऊया. हे घ्या हो, जेवण करून घ्या आणि कसं झालं सांगा. तर या मंडळी जेवण करायला मस्त पैकी का नाही, चपातीवरती गरमागरम भाजी वाढलेला आहे. त्यामुळे आता बोलत बसून येळ घालवायचं नाही बघा, सगळा येळ घालवायचं ते खाण्यातच. आता करतो टेस्ट, या तुम्ही बी जेवायला. कारभारने हो, तू बी घेतली असतीस की? नाही नाही, तुम्ही घ्या, मी येतो नंतर. अगं, तुला सोडून जेवायचं माणसं काय म्हणतील? घ्या घ्या. हा, जबरदस्त आलंय का? विषय आहे काय, मस्त झालंय. मला वाटलं लईच झणझणीत होते काय, पण एकदम व्यवस्थित झालं. रानात ना मस्त चादा चादा घेऊन येऊन भाजी केलं की मस्तच लागतंय. म्हणजे अप्रतिम झालेला आहे. दिसायला पण भाजी लय झकास दिसायला बघा. ही भाजी आपण प्रवासासाठी डब्यासाठी एकदम उत्तम भाजी आहे. लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. कारभारने मला तर जाम आवडले बघ. आवडले ना? तर तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर मला कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.